नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण 3 महिन्यापूर्वी म्हणजे 30 जून 2023 रोजी अर्धन्यायिक कामकाज उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना म्हणून एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या मार्च 2023 मध्ये झालेल्या एका निर्णयाबाबत चर्चा केली होती. मात्र त्या निर्णयामध्ये हा तो निर्णय आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल करण्यात आलेली रीट याचिका क्रमांक 6861/2016 आणि त्यावेळेस तो आदेश जेव्हा वाचला आणि त्यावर आपण व्हिडिओ केला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं होतं की उच्च न्यायालयाने अर्धन्यायिक कामकाज करताना महसूल अधिकाऱ्याकडून अवलंबित येणारी जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि शासनाला निर्देश दिले होते की हे सर्व महसुली अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावेत. म्हणजे कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सर्व लोकांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावेत आणि प्रकरणामध्ये जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक त्या सूचना सुधारणा करण्याच्या निर्देश दिले पाहिजेत. आता ते निर्देश काय होते? आता त्याच्या आधारावरती शासनानं आज 20 ऑक्टोबर 2000 कारण तो जो निर्णय होता तो चीफ सेक्रेटरीकडे आणि महसूल सचिवांकडे महसूल प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला होता आणि त्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांनी त्याच्या सूचना निर्गमित केल्या पाहिजेत, निर्देश दिले होते. त्यातली पहिली सूचना अशी आहे, आजच्या परिपत्रक जे काढले महसूल आणि वन विभागाने या रीट याचिकेच्या आधारावरती जर अर्जातील विनंती म्हणजे महसूल विभागाकडे येणारे जे अर्ज किंवा प्रकरणं किंवा केसेस असतात त्यांची विनंती किंवा मागणी एकापेक्षा अधिक कायद्याखाली असल्यास तसे अर्जदाराच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. म्हणजे एका अर्जात त्यांनी 2 कायद्याचा काहीतरी उल्लेख केला म्हणून लगेच नाकारलं, म्हणजे या तांत्रिक कारणासाठी नाकारलं तर ते योग्य ठरणार नाही. या मागणीसाठी विनंतीसाठी त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे वेगवेगळे अर्ज करावेत, स्वतंत्र अर्ज करावेत. त्यासाठी पुरेसा अवधी दिला पाहिजे आणि त्रुटी दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे केवळ तांत्रिक उणीव दिसली म्हणून ते नाकारायचं हे योग्य नाही. त्यामुळे लोकांना जास्त हेलपाटे मारावे लागतात, त्यांची जास्तीची गैरसोय होते आणि मग त्यांचं त्या शासनाकडं, प्रशासनाकडं किंवा त्या व्यवस्थेकडं, अर्धन्यायिक व्यवस्थेकडं पाहण्याचं मत बदलतं. दुसरी सूचना किंवा दुसरा दिशानिर्देश आहे, जर एखादा अर्ज हा एखाद्या कायद्याखालील तरतुदीनुसार विहित नमुन्यात नसेल. आता आहे माहिती अधिकाराचा अर्ज नमुन्यातच केला पाहिजे असं काही कायद्याचं बंधन नाहीये. आपल्या राज्यातल्या नियमामध्ये नमुना दिलेला आहे, म्हणजे नमुन्यात केलंच पाहिजे. तो नमुना जर का कोऱ्या कागदावरती शाईनं हाताने पेन्सिलनं किंवा पेनने लिहिला आणि तो अर्ज दिला तर स्वीकारला पाहिजे. त्याचं कारण आहे की तांत्रिक होण्याचं कारण नाही, कारण त्यांना ज्या कायद्याखाली माहिती पाहिजे त्या कायद्याचं नाव टाकून त्यांनी तुमच्याकडे अर्ज केलाय आणि जे तपशील हवा आहे तो त्याचा जर असेल तर विशिष्ट नमुन्यातच असला पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा किंवा त्यामध्ये कायद्याने अपेक्षित असलेला तपशील समाविष्ट नसेल तर त्याला संधी द्या की याच्या आणखी 2 कॉलम हे वाढव आणि इथं लिह आणि पुन्हा सही कर. त्यासोबत आवश्यक महसुली अभिलेख किंवा इतर दस्तऐवज जोडले नसतील तर त्याबाबत अर्जदाराकडून बोलवावं आणि त्यांना सांगावं की हा फेरफार नाहीये, हा सातबारा हवा आहे. आणि जर तो शक्य असेल आपल्याला घेणं तर तोही घेऊन टाकावा. अर्जदाराकडून खात्री करावी, तशी पुरेशी संधी द्यावी, त्रुटी दुरुस्त करून घ्यावी. म्हणजे तांत्रिक उणिवा असतील तर त्यासाठी नाकारण्यापेक्षा त्यांना बोलावून त्या तांत्रिक उणिवा पूर्तता करून घ्यावी. जिथे त्यांना आपल्याला सहकार्य करणं शक्य असेल, सहाय्य करणं शक्य असेल ते सहाय्य करून ती पूर्तता पूर्ण करून घ्यावी. जर एखाद्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र लागत असेल किंवा सत्यापन आवश्यक असेल आणि जर अर्जासोबत ते दाखल केलेले नसेल तर त्याबाबत अर्जदाराला माहिती देऊन त्याला पुरेशी संधी देऊन आणि आपल्यासमोर ते सत्यापन करून घेऊन ती पूर्तता करून घेता येण्यासारखी आहे असं देखील कोर्ट म्हणतं. आणि आता शासनानं देखील तशा सूचना दिलेल्या आहेत. अर्जावरील किंवा प्रकरणावरील कारवाईसाठी आवश्यक दस्तऐवज हे सार्वजनिक असल्याने ऑनलाईन उपलब्ध असतील तर ते अर्धन्यायिक प्राधिकाऱ्यांनी ते स्वतः ऑनलाईन प्राप्त करून घ्यावेत. आता सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहे, नकाशे ऑनलाईन उपलब्ध आहेत, फेरफार ऑनलाईन उपलब्ध आहेत. तेव्हा असे डॉक्युमेंटसाठी हे नाहीये म्हणण्यापेक्षा आपण स्वतः करावं किंवा आपल्या सहाय्यकाला करायला लावावं किंवा त्यांना आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सहाय्यकाकरवी काही मदत द्यावी आणि त्यांना करायला भाग पाडावं. काय होतं की महसूल अधिकाऱ्यांकडे येणारे हे शेतकरी असतात.
सगळेच शेतकरी शिक्षित नसतात. त्यांच्याकडे फोन असेलही, पण त्यांना फोन ऑपरेट करता येऊन ऑनलाईन डाउनलोड करता येणं कदाचित शक्य नसेल. त्यासाठी हवं तर त्यांना एखाद्या महासेवा केंद्राची मदत उपलब्ध करून द्यावी. नसेल तर आपल्या कार्यालयामध्ये असणाऱ्या स्टाफची मदत उपलब्ध करून द्यावी. आपल्याला शक्य असेल मदत करणं ते करावी, किंवा आपण त्यांना गाईडन्स करावं, की कशा पद्धतीने त्यांनी ते उपलब्ध करून पुरावे. पण केवळ ते नाहीत म्हणून तेवढ्यासाठी नाकारणं, तांत्रिक उणिवांसाठी काही नाकारणं हे उचित नाही. आणि आता ते कोर्टाने त्याच्यावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली. ते शासनाला कळलं आणि शासनाने त्यासाठी आता हे दिशानिर्देश प्रस्तुत केले आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यपद्धतीविषयक पूर्तता करण्यासाठी पुरेशी संधी न देता केवळ तांत्रिक कारणास्तव अर्ज निकाली काढून न्याय नाकारला जाऊ नये, असं कोर्टाने बजावलेलं आहे आणि शासनानं देखील ते आता बजावलेलं आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अशी संधी देण्यात आल्याचे, म्हणजे इतक्या त्रुटी होत्या, त्यासाठी किती वेळा संधी दिली आणि काय पूर्तता करून घेतली, आता हे अर्धन्यायिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेखी स्वरूपामध्ये म्हणजे निर्णयामध्ये नोंदवलं पाहिजे. सदर बाब प्रकरणाच्या नोंदी आणि कार्यवाहीतून दिसली पाहिजे. म्हणजे ते रोजनाम्यामध्ये पण उल्लेख केला पाहिजे त्याचा, की आज दिनांक टिंब रोजी यांनी सातबारा दिलेला नव्हता, म्हणून त्यांना कार्यालयामध्येच ऑनलाईन सातबारा काढण्यास मदत करून तो सातबारा उपलब्ध करून पूर्तता करून घेतली. असं जर त्याच्यात आलं तर मला असं वाटतं की ते प्रोएक्टिव्ह आहे. ते पक्षकारांना, गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा हेतू त्याच्यात होता, हे त्यांच्या याच्यातनं स्पष्ट होईल. असं साधारण कोर्टाचं पण मत आहे आणि शासनाने पण तसे आदेश दिलेले आहेत. अशा प्रकरणात पुरेशी संधी देऊनही कार्यपद्धतीविषयक त्रुटी दूर केल्या नाहीत या कारणास्तव किंवा जाणीवपूर्वक खोडसाळपणा, काही ठिकाणी असं आढळेल की जाणतेपणानं ते कागद दाखल करण्याचं नाकारतायत. अशा वेळेस मदत करण्याचं काही कारण नाही, कारण कुठल्याही खोडसाळपणाला मदत करण्याचं काही कारण नाही आणि कोणत्याही एका पक्षाला मदत करण्याचं काही कारण असू शकत नाहीये. तेव्हा मदत करायची तर दोन्ही पक्षकारांना, आणि अनेकदा एकच पक्षकार असतो आणि दुसरा पक्षकार सरकार असतं, म्हणजे स्वतः आपणच असतो, अशी ही परिस्थिती असते. फार कमी प्रकरणामध्ये 2-2 पक्षकार किंवा 4-4 पक्षकार किंवा 3-3 पक्षकार तुमच्यासमोर असण्याची शक्यता आहे. तेव्हा जो खोडसाळपणा करत असेल असं निदर्शनास आलं, ते स्पष्ट झाल्यानंतर तशा नोंदी घेऊन ते निकाली काढणं न्यायसंगत आहे तांत्रिक काढण्यासाठी. त्याला हरकत नाहीये. पण जे जेन्युइन प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये खरंच पूर्तता होऊ शकते, पण त्या पक्षकाराच्या काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत आणि अशा मर्यादांना छेद देण्यासाठी जर काही मदत करणं शक्य असेल तर ते नक्कीच क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटीजने केलं पाहिजे, असा कोर्टाचा रोख आहे. असं शासनाने देखील आता निर्देश दिलेले आहेत, दिशानिर्देश दिलेले आहेत. सदर रीट याचिका क्रमांक जी होती 6861/2016, तिचा निकाल लागला 1 मार्च 2023ला. त्या आदेशाची प्रत घेऊन आपण 30 जूनला जेव्हा प्रत उपलब्ध झाली तेव्हा आपण त्यावरती 159 नंबरचा व्हिडिओ केला होता. त्यानंतर आता 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर 20 ऑक्टोबर 2023 रोजी शासनानं, महसूल विभागानं परिपत्रक काढले. परिपत्रकामध्ये अत्यंत सुस्पष्ट असे दिशानिर्देश दिलेले आहेत आणि ह्या दिशानिर्देशाचं अनुपालन करावं, शासनाला तसे अहवाल सादर करावेत आणि मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच या पुढच्या अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये कार्यवाही करावी, असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. खरं तर यावर आपलं बोलून झालेलं आहे 30 जून 2023ला. पुन्हा आज का बोलतोय? त्यावेळेस फक्त कोर्टाचा निर्णय हाती आला त्याच्या आधारावर आपण बोललो होतो आणि त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की आता कोर्टाने शासनाला निर्देश दिले आहेत, आता शासन सर्वांसाठी निर्देश काढेल अधिकाऱ्यांना, तेव्हा आपण पुन्हा एकदा बोलूया. आता हे निर्देश आल्यानंतर आता आपल्या हातात 2 गोष्टी आहेत. एक कोर्टाचा निकाल आहे आणि त्याच्यावर शासनाने दिलेले निर्देश आहेत आणि या दोन्ही एकत्र करून, म्हणजे एकाला एक जोडून शासनानं आता सर्वत्र पाठवलेलं आहे. जे पाठवलं ते आता व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर तर फिरते आहे. ज्यांना तिथून मिळेल त्यांनी तिथून घ्यावं. ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन महसूल विभागातून तो GR डाउनलोड करता येत असेल, हा परिपत्रक डाउनलोड करता येत असेल, त्यांनी तिथे करावं. ज्यांना कुठेच मिळणार नाही त्यांनी या व्हिडिओच्या खाली जे मेंबर डाउनलोडला लिंक असते त्या लिंकमध्ये जाऊन ॲक्सेस मागावा, त्यांना ॲक्सेस दिला जाईल, किंवा कॉमेंटमध्ये देखील आपण त्याचे लिंक जोडतो, तिथे ॲक्सेस मागावा, आपल्याला ते नक्की मिळेल. आपण यापुढे आता आपल्याकडे एक परिपत्रक आणि त्याच्या खाली मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, असे 2 गोष्टी असतील. हे पहा, ते परिपत्रक आहे
20/10/2023 म्हणजे आजच्या तारखेचं आहे. हे 2 पानाचं परिपत्रक आहे. त्यात 7 दिशानिर्देश दिलेले आहेत, जे आपण आता वरती वाचलेत. त्याच्याखाली हे पहा, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. तो 17 पानांचा निर्णय आहे. म्हणजे ते 2 पानं अधिक हे 17 पानं, 19 पानाचं जे मटेरियल आहे, ज्यांना हवं असेल त्यांना मी सांगितल्या त्या सोर्सेसमधनं मिळेल. आपल्याला हवं असेल तर इथे देखील लिंक आहे. ती लिंक आपण पहा, घ्या आणि प्रत्येकाने स्वतःकडे ठेवावं. ज्यांना महसुली न्यायालयाकडे किंवा निरनिराळ्या क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीकडे जाण्याची वेळ येते, कामं असतात. आपल्या मित्रांचे, आपल्या मित्रपरिचयाचे, आपल्या असोसिएट्सचे, आपल्या फॅमिली मेंबर्सचे, अशा सर्वांना हे सर्क्युलेट करावं, वाटावं. आपला हा व्हिडिओ देखील आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, शेअर करा, फॉरवर्ड करत राहा. ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवा. जर आपल्याला आवडला तर आपण नक्की लाईक करा. यापूर्वी आपण सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदा जर का आपण आमचा व्हिडिओ पाहत असाल, हा चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर आपण सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना जे प्रथम पाहतायत त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे आपल्याला या पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओच्या सततपणे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सध्या मी या ठिकाणी थांबतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.